कोळीकीच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इंडिपेंडन्स डे स्पेशल चिरोटे बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत। हे मैदा घेतलेला आहे मी 3 वाट्यामध्ये पाऊण कप मैदा घेतलेला आहे। ही पिठी साखर घेतलेली आहे वर भुरभुरण्यासाठी। फूड कलर घेतलेला आहे मी ग्रीन कलर घेतलेला आहे। हे ऑरेंज कलर घेतलेला आहे। हे 2 चमच साजूक तूप आणि 2 चमच मैदा साठ्यासाठी घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे। तर पहिले आपण व्हाईट कलरचा मैदा मळूया। ते 1 वाटी घेते मी। त्याच्यामध्ये चिमूटभर अगदी मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडं पाणी घेऊन आपल्याला ते मळून घ्यायचं आहे गोळा। एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे, जास्त पाणी घालायचं नाही। आता अशा प्रकारे मैदा मळून घेतलेला आहे व्हाईट कलर मध्ये। ते काढून घेते मी। आता आपण ऑरेंज कलरचा मैदा मळूया। ते ही वाटी घेतलेली आहे मैद्याची मी। ह्याच्यात सुद्धा चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि ऑरेंज कलर घेतलेला आहे फूड कलर तो याच्यामध्ये घालायचा आहे। अगदी चिमूटभरच घालायचा पहिले। चांगला कलर येत असेल तर एवढासा बास आहे, नाही कलर आला तर अजून ऍड करा। आता मुलांच्या शाळेमध्ये प्रोजेक्ट देतात, ट्राय कलरचं काहीतरी बनवा 15 ऑगस्टच्या दिवशी। तर ही चांगली आयडिया आहे, तुम्ही सुद्धा बनवून द्या मुलांना। तर मैदा घट्ट मळल्याने आपले चिरोटे खुसखुशीत होतात। जास्त पाणी ऍड करायचं नाही, मध्ये घट्टसर गोळा मळायचा। अशा प्रकारे आपला ऑरेंज सुद्धा मैदा मळून झालेला आहे। हे बघा असा छानपैकी कलर आलेला आहे। हे पण काढून घेते मी। आता आपण ग्रीन कलरचा मैदा मळूया। तर ही वाटी घेतलेली आहे मी। चिमूटभर मीठ घालते। ग्रीन कलर घेतलेला आहे हा। आता ग्रीन कलर घातलेला आहे, पाणी ऍड करून मळून घेऊया थोडं। आता 15 ऑगस्ट स्पेशल म्हणून मी कलर वापरलेले आहेत। तुम्ही व्हाईट सुद्धा बनवू शकता, ते सुद्धा छान लागतात। तर ग्रीन कलरचा सुद्धा मैदा आपला मळून झालेला आहे। तर अशा प्रकारे आपला मैदा 3 कलर मध्ये मळून झालेला आहे। आता आपण साठं बनवून घेऊया। 2 चमच तूप घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये आपण 2 चमच मैदा घालायचा आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं घट्ट करायचं आहे आपल्याला, पातळ नाही करायचं। आता आपला साठा तयार आहे। इतपत असा पातळ बनवा, पोळीवर असं पसरता आलं पाहिजे। तर आपण आता पोळ्या लाटून घेऊया। पहिले मी व्हाईट कलरचा मैदा घेऊन पोळी लाटते। सुक्या मैद्यामध्ये घोळवून घेते। पातळ लाटून घ्यायचं आहे, त्याच्याने आपली चिरोटे खुसखुशीत होतात। आता आपली पोळी लाटून झालेली आहे, अशी इतपत पातळ लाटायची आहे। काढून घेते मी एका ताटामध्ये। आता आपण ऑरेंज कलरची पोळी लाटूया पिठामध्ये घोळवून। एकदम युनिक रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। मुलांना सुद्धा आवडतील तुमच्या, चवीला पण छान लागतात। आता ऑरेंज कलरची सुद्धा पोळी लाटून झालेली आहे, मी काढून घेते। आता आपण ग्रीन कलरची पोळी लाटून घेऊया। छान अशी लाटून घ्यायची। आता ग्रीन कलरची सुद्धा लाटून झालेली आहे पोळी।
आता पहिले मी ऑरेंज पोळी घेतलेली आहे, त्याच्यावर साठं लावायचं आहे. चांगलं असं लावून घ्यायचं हाताने. साठं चांगलं लावून घ्यायचं, त्याच्याने चांगले पदर येतात आपल्या चिरोटीला. सगळ्या बाजूने अगदी चांगलं लावून घ्यायचं. आता आपण व्हाईट ठेवूया याच्यावरती. आता व्हाईट पोळी ठेवलेली आहे ऑरेंज वरती. आता याला सुद्धा चांगलं साठं लावून घेते मी. आता मी ग्रीन पोळी ठेवते व्हाईट वरती. तर याला सुद्धा आपण साठं लावून घेऊया. आता साठं लावून झालेलं आहे तिन्ही पोळीला. आता मग रोल करायचा याचा. असं अगदी घट्टसर असं आपण रोल बनवून घ्यायचा आहे. आता आपण तर राऊंड करून घेऊया असं. आता आपला रोल बनवून झालेला आहे. आता कट करून घेऊया आपण. तर पहिले कॉर्नर काढून टाकते मी. आता एवढ्या जाडीचे आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत. असे सगळे कट करून घेते मी अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मी सगळे कापून घेतलेले आहेत चिरोटे. आता आपण हे लाटून घेऊया. तर अशी एक लाटी घ्यायची, असे लाटणं असं एकदा फक्त फिरवायचं आहे आणि पातळ लाटून घ्यायची. बघ असे छान कलर दिसतात 3. अशा प्रकारे सगळे लाटून घेऊन आपण तळून घेऊया. तर अशा प्रकारे मी सगळे चिरोटे लाटून घेतलेले आहेत. आता आपण फ्राय करून घेऊया. तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला तळण्यासाठी. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. मग फ्राय करूया अशा प्रकारे. छानपैकी तळून घ्यायचं. आणि चिरोटे लगेच तळल्या जातात कारण आपण पातळ पोळ्या लाटल्या आहेत. छान असे कलर आपले आलेले आहेत. आता आपले चिरोटे झालेले आहेत. काढून घेते. अशा प्रकारे मी सगळे तळून घेते. तर अशा प्रकारे मी सगळे चिरोटे तळून घेतलेले आहेत. त्याच्यावरती आपण साखर भुरभुरायची. आता पिठी साखर घ्यायची आणि अशी अशी भुरभुरायची. गरम असताना भुरभुरा साखर, मग चांगले असे थोडे गोड होतात. अशा प्रकारे आपले चिरोटे तयार आहेत. आता मी सर्व करते. अशा प्रकारे आपले कुरकुरीत चिरोटे तयार आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवा आणि रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.